उधर बढ़ गया। और अरे लोड है वो। और कौन है? दो और है। हरिओम। हरिओम। हम कहाँ आए? अब ये हमारी ताप्ती नदी मध्य प्रदेश और यहाँ पे माँ का दिल है अच्छा हाँ और इसके आगे चलेंगे माँ की चरण पादुका मिलेगी। हाँ। कोई कोई कहते कि ये छोटी काशी है। नहीं, नहीं है। इसमें नर्मदा मैया में 99 नदी मिली हुई है। अच्छा तो ये ताप्ती नदी यहाँ से शुरू हो गई, आगे चलेंगे माँ का दिल, ये यहाँ पे दिल अब इसको बांध के रखो और आगे चरण पादुका है माँ की। धन्यवाद आपका। बोलिए। आप लोगों को भूखे नहीं ले जाएंगे। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करतोय ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार. पिशव्या हातात धरलेल्या आहेत मित्रांनो, तुम्ही समजू शकता. स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमचे स्किप न करता व्हिडिओ पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय. चला तर मग लवकरात लवकर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. इथे आपण आता ही पूजा केलेली आहे. चाललो तर हे पूजा झाली, सगळी भराभरी चालू. आता आपली सकाळी आपली पूजा झालेली आहे. आई नर्मदेच्या किनारी आपली पूजा झालेली आहे. आपली शिवलिंग स्थापना करून आपण पूजा केली, पुन्हा विसर्जन करतो. आणि आता इकडे काय आहे तर बघू. आता इथं जेवण आहे की काय. आपण इकडे कुठे चाललो आता? जेवायला, देवाच्या पूजेला. एक मिनिट, इकडे बघा आम्ही कुठे आलेलो आहोत. दर्शनाला चाललो. आता आम्ही आतमध्ये चाललो दर्शनाला. आमची पूजा आवरली. आता हे क्षेत्र केदारेश्वर महादेव मंदिर दक्षिण काशी काशा असं नाव आहे. माझ्या यूट्यूब सबस्क्राईब फॅमिली, चला पटापट दर्शन घ्या. काशी महादेव मंदिर आहे. आतमध्ये माहीत नाही मोबाईल घेऊन देणार की नाही देणार, मी सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्ही पटापट आता दर्शन घ्या. भोलेनाथ तुम्हा सर्वांच्या मनोकामना तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही मागून घ्या. ओम श्री काशी केदारेश्वर मंदिर आणि काशी विश्वेश्वर मंदिर. बोले शंभो, बोले शंभो भोलेनाथ, बोले शंभो भोलेनाथ, बोले शंभो भोलेनाथ, बोले शंभो भोलेनाथ, बोले शंभो, बोले शंभो, बोले शंभो. असे शिवलिंग, प्रत्येक शिवलिंगासमोर नंदी. बस हो गया. सबके बदले भी इसी से जो है विराजमान है और सभी भक्तों की जो है मनोकामना पूर्ण करे और आपके सारे मनोरथ पूर्ण करे. ऐसा मैया से जो है आप प्रार्थना करें कि ताप्ती नदी माँ की गोद में जो है दक्षिणेश्वर महादेव प्रकाशा मंदिर पर आप जो है पूजा करने का हमें सौभाग्य प्राप्त हुआ. बोलो दक्षिणेश्वर प्रकाशा महादेव की जय. आप सब अपने अपने जो है दीपक
धर्म की रक्षा करने वाले गुरु महाराज की जय। भगवान भोलेनाथ की कृपा, हमारे गुरुवार की कृपा, हमको आशीर्वाद भोलेनाथ आपको जो है हमारे को आपके माध्यम से भगवान भोलेनाथ आशीर्वाद दे, ऐसे हम मनोकामना हमारे बाबा देव शंभू गौ माता की जय। आता आम्ही पुढे चाललो कार्तिक स्वामी. इकडे पूजा झाली, आता इकडे कार्तिक स्वामीकडे चाललो. कार्तिक स्वामीची पूजा केल्याशिवाय इकडची पूजा सफल होत नाही असं म्हणतात. बघा, अर्धी माणसं वरती, अर्धी खालती, खाली काही आहेत. आतमध्ये पण दर्शन झालेलं आहे. इथेही असे क्यूट असे गुड बाप्पा आहेत. आणि ही नदी ह्या साईडला आपण पूजा केलेली, इथे खाली जाऊन आपण पूजा केलेली आहे. पुण्याच्या आहेत या मॅडम ताई. हर हर महादेव. हर हर महादेव. पहा मित्रांनो, आता आपलं इकडे चहा पाणी चाललेलो आहोत. तर आपण कुठे थांबलेलो आहोत, तर ज्यांच्याकडे थांबलो आपण त्यालाच विचारू की हा एरिया कोणता आहे. हे गुजरातचं गाव आहे, हे पिसावर गाव आहे. इथून गुजरात स्टार्ट होऊन जातं. हे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचं बाँड्री आहे गुजरात. तर हे आपल्या गावामध्ये आले गुरुजी. आमच्या फार हे जे स्थान आहे हे आमच्या इथं 3 शिवलिंगचं मंदिर आहे. इथं रामचे रथ इथं आलेले होते आणि इथूनच 3 शिवलिंगचं मंदिर झालं आहे. प्रभू श्रीराम आपले इथे आले होते, तर इथं त्यांनी शिवलिंग स्थापन केलेले आहेत. 3 शिवलिंग स्थापन केलेले. ते मंदिर याच्या मागे आहेत. आपण काय जाऊ शकत नाही, खूप उंच कंपाऊंड आहे. पण हे यांचंच हे एरिया आहे, यांच्याच जागेमध्ये ते शिव मंदिर आहे. अशी ती जागा आहे. नहीं ऐसे करो, ऐसे करो मैं लेकर के बोलता था, अरे ऐसे करो, ऐसे ऐसे नहीं, ऐसे ऐसे करो, भस्म भस्म. हाँ, वड आहे. गुजरातमध्ये आपण आलेलो आहोत. भस्मासुर से छुपने के लिए चुपकर यहाँ शिव जी आए थे, बैठे थे चुपके. भस्मासुर से चुपके यहाँ शिव जी बैठे थे. अच्छा, तर ही जागा ती आहे. भस्मासुराला वैतागून भगवान श्री शंकर भोले बाबा इथे लपून बसले होते. ती ही जागा आहे मित्रांनो. ही जागा आहे ती. आता ह्या पण बसले, तर मी पण इथं बसले. सगळे गेले, आता आम्हीच आहोत. पहा, पण ह्या गावाच्या शेजारी सर्व नदी नर्मदा म्हणजे आम्ही नर्मदाची परिक्रमाच करत चाललेलो आहोत. तर असं खूप छान वाटतं. खूप विशाल झाड आहे. खूप विशाल. बापरे बापरे. वरती बघायचं म्हटलं तर सरळ ऐसा लग रहा है कि यही रुक जाए. हाँ, मन नहीं कर रहा जाने को. देखो, बघा, माझं झालं. मी बसून त्या गेल्या, दर्शन घ्यायला गेल्या. सगळे गेले जिकडे तिकडे. आम्ही असतो मागे शेवट. काही येऊ ना, गर्दीमध्ये आम्हाला काही जमत नाही. आम्ही निवांत प्रार्थना करतो दोघी पण. ज्यांना बोलायची ते गर्दीमध्ये बोलून जातात. नर्मदा जिला, धनेश्वर मंदिर. इधर तो रुक के तो बोलो. हाँ, धनेश्वर मंदिर है, रामपुरा. अच्छा, तो गणेश मंदिर कहाँ दिखाओ. ए देखो, हे पहा वरती गणपती आहे. त्या पास सुंड वगैरे सोड. आता मी तुम्हाला दाखव. यहाँ पर बहुत तपोभूमि जगह है. हे पहा, हे गणपती बाप्पाची ही सोंड आहे आणि दात आहे गणपती बाप्पाचा. आणि हे पहा ही सोंड पहा. आणि इथे सुराचा सूर भोले बाप्पाच्या मागे लागले होते, तेव्हा भोले बाप्पा लपून बसलेली ती ही जागा आहे, असं या इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे. हे पहा मित्रांनो, इथे लपले नव्हते. हे काय म्हणतात, इथं शिवजींचं काय होतं, धुणं, हवन चल रहा था. इथे शिवजी हवनाला बसले होते. आणि तिकडे पलीकडे पिंपळाचं झाड आहे मोठे. म्हणजे एक व्यक्ती येऊन लगेच दुसरा काहीतरी वेगळं सांगतो, दुसरा व्यक्ती येऊन लगेच काहीतरी सांगतो. आता हे म्हणतात का ये यहाँ पे धुना लगाई थी, छुपे थे कहीं और भोले बाबा. धुना यहाँ था उनका छुपने का. यहाँ क्या था, यहाँ क्या था. यहाँ कुबेर जी ने यहाँ तपस्या की है. अच्छा, वो जगह है. हाँ, कुबेर जी ने यहाँ पर धुना सिद्ध किया था. हाँ. और ये नीचे कुबेर जी ने यहाँ तपस्या की थी. ऊपर देखो गणेश जी का मंदिर है. गणेश जी की प्रतिमा देखिए आप तुम्ही स्वतः पहा मित्रांनो. आपण हे करू शकतोय बघा. सोंड वगैरे आहे पूर्णतः. यहाँ से फिर कुबेर जी ने उत्तर वाहिनी की है. हाँ? परिक्रमा मार्ग यहाँ से उत्तर वाहिनी का परिक्रमा मार्ग किया हुआ है. यहाँ से. हाँ,
पाऊशी वाटत नाही, इथं छान वाटतं बघा. आता त्या माणसाने सांगितलं. आणि पहा इथं क्यूट आपले भोले बाबा आहेत बघा. बघा आपले भोले बाबा. काय काय कल्पना करू शकता ह्या लाकडाची, ह्या याची. प्रत्येक एक एक वस्तू एक एक जाणून देते की इथे काहीतरी आहे, हे काहीतरी जाणवते. विचार करा, हे बघा वरती जाण्यासाठी ही सीडी काय कोणी बनवलेली नाही आहे. पहा ही मुळा पहा, ही सीडी कोणी बनवलेली नाही आहे. हे पहा, हे असंच लाकडामध्ये लाकूड गुंतून वरती गेलेलं आहे. आणि असं जातात आणि हे पहा, हे आपले बाप्पाकडे पण जातात. आमचा इथे मुक्काम आहे इथे. आणि आपण इथे थांबलेलो आहोत. खाली नदीवर जाऊन थोडंसं दर्शन वगैरे घेऊन आलो आहोत. खाली कसं जायचं, काय जायचं, उद्याचं काम आजच करून आलो. इकडे उतरायला एकदम असा उतार आहे आणि व्यवस्थित रस्ता नाही आहे. सगळीकडे दगडगोटे असल्यामुळे कॅमेराच काढू शकले नाही. आता आम्हाला इथे थांबायचं आहे आत शाळेमध्ये. मंदिर आहे का आश्रम असेल, कुठला तरी आश्रमवरती पण पूजा केली ती पहा. आपली ज्योत खाली नदीमध्ये आहे. आपण आता हवन केलं. हे पण मंदिर आहे मित्रांनो आणि ते पण मंदिर आहे. त्यात पण असेच शिवलिंग आहे आणि हे पहा, हे पण असं शिवलिंग आहे. हे पहा, एक शिवलिंग हे आहे आणि आपण इथून पण ते पाहते शिवलिंग, सेम शिवलिंग आहे. मित्रांनो, आम्ही इथे राहिलेलो आहोत या मंदिरामध्ये. सो दिवसभराचे दिनचर्या. आता इथे आमचं जेवण होणार आहे आणि विश्राम इथेच होणार आहे. सो मी मिराताई तुमची रजा घेते. इथं सांगते पुन्हा रजा होणार आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो. आसन टाकायला चालू झालेलं आहे.